विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण फिजिक्सची क्वेश्चन बँक डिस्कस करू. तर आपल्याला जे फिजिक्सचे 16 चॅप्टर आहे, या 16 चॅप्टर पैकी आज आपण सगळ्यात इझी चॅप्टर पासून स्टार्ट करत आहोत. तो इझी चॅप्टर म्हणजे आपला सेमी कंडक्टर. तर सेमी कंडक्टरचे आपण आधी 1 मार्क्सचे क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन, 3 मार्क्स क्वेश्चन अँड 4 मार्क्स क्वेश्चन वन बाय वन डिस्कस करू. सो फर्स्ट पहिला क्वेश्चन आहे आपला 1 मार्कचा. स्टेट एनी टू स्पेशल पर्पज डायोड. स्टेट एनी टू स्पेशल पर्पज डायोड म्हणजे असे 2 डायोड जे आपण स्पेशल पर्पज साठी यूज करतो. आणि स्पेशल पर्पज साठी यूज करणारे डायोड नेहमी लक्षात ठेव जा, रिव्हर्स बायस मध्येच ऑपरेट होत असते. कशामध्ये ऑपरेट होत असते? जे नॉर्मल डायोड आहे ते कशामध्ये ऑपरेट होते? फॉरवर्ड बायस. नॉर्मल डायोड कशामध्ये? बट जे स्पेशल वाले डायोड असतात ते कशामध्ये ऑपरेट होते? रिव्हर्स. मग तुम्ही मला सांगू शकता का रिव्हर्स मध्ये ऑपरेट होणारे कोणते कोणते डायोड आहे? एक आहे फोटो डायोड, एक काय आहे, आणि एक आहे झिनर डायोड. झिनर डायोड ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस कंडिशन टू बायपास द एक्सेसिव्ह करंट. इज दॅट क्लिअर? तर मग कोणते 2 डायोडचे नाव लिहा? फोटो डायोड आणि झिनर डायोड. लक्षात आला क्वेश्चन? कोणते कोणते 2 डायोड? फोटो डायोड आणि झिनर डायोड. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट, व्हॉट इज द पर्पज ऑफ कॅपॅसिटर फिल्टर इन रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. रेग्युलेटेड पॉवर सप्लायची एक ब्लॉक डायग्राम असते. त्या ब्लॉक डायग्राम मध्ये कॅपॅसिटर फिल्टर म्हणा किंवा फक्त फिल्टर म्हणा, त्याचं काम कोणतं आहे? तर फिल्टरचं काम कोणतं असते? टू रिमूव्ह द स्पाइक्स अँड रिपल्स अँड कन्वर्ट इम्प्युअर डीसी इंटू प्युअर डीसी. कोणतं असते फिल्टरचं काम? जे रिपल असतात. रिपल म्हणजे काय? रेक्टिफायर काय करत असतो? एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतो. रेक्टिफायरचं काम एसी ला डीसी. बट तो प्युअर डीसी मध्ये करू शकतो का? त्यामध्ये काही ना काही एसीचे कंपोनंट प्रेझेंट असतात. एसीचे काही ना काही काय प्रेझेंट असतात? कंपोनंट. त्या कंपोनंटलाच आपण काय म्हणत असतो? रिपल. तर या रिपलला रिमूव्ह करायचं काम आणि इम्प्युअर डीसी ला प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करते? फिल्टर. तर तुम्ही लिहायचं काय? द कॅपॅसिटर फिल्टर इज यूज टू रिमूव्ह द रिपल अँड कन्वर्ट इम्प्युअर डीसी इंटू प्युअर डीसी. लिहू नका, लिहिण्यात टाइम वेस्ट नका करू. कधीही वाटलं व्हिडिओ पाहून घ्यायचा, नो प्रॉब्लेम आहे, नाही तर लक्षात ठेवा. नेक्स्ट, स्टेट द लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ नॅन्ड गेट. नॅन्ड गेटचं लॉजिकल एक्सप्रेशन म्हटलंय, फक्त एक्सप्रेशन माहित आहे? ए इंटू बी बार. नॅन्ड गेट ए इंटू बी बार. अँड असला असता तर फक्त ए इंटू बी, बट नॅन्ड आहे म्हणून वरत काय येणार? बार. विच मेथड ऑफ बायसिंग इज यूज फॉर ऑपरेटिंग ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर. ट्रान्झिस्टरले आपल्याला एम्प्लिफायर मधून वर्क करायचं आहे. शिकवलं आहे मी, नाही तर सेमी कंडक्टरची व्हिडिओ पूर्ण अवेलेबल आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर ट्रान्झिस्टर इज यूज ऍज अन एम्प्लिफायर. बायसिंग 2च टाईपची असते, एक तर फॉरवर्ड बायसिंग असते किंवा रिव्हर्स बायसिंग असते. तर ट्रान्झिस्टरला जर एम्प्लिफायर म्हणून वर्क करायचं असलं तर रिव्हर्स बायसिंग यूज केल्या जाते. कोणती बायसिंग? आणि रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय असते? ज्यामध्ये पी टाईप सेमी कंडक्टर हे निगेटिव्हली कनेक्टेड असते आणि एन टाईप सेमी कंडक्टर हे पॉझिटिव्हली कनेक्टेड असते. नेक्स्ट, ड्रॉ द सर्किट सिम्बॉल ऑफ पीएनपी ट्रान्झिस्टर. काय असते रे पीएनपीचा सिम्बॉल? हा पी, एन, पी. इकडे इमिटर, बेस, कलेक्टर. इमिटर, बेस, कलेक्टर. येस ऑर नो? पुढं हा, फॉर अ ट्रान्झिस्टर आयसी इक्वल टू किती गिवन आहे? 15 मिली एम्पियर. आयसी किती? 15 आणि आयबी गिवन आहे 0.5. सॉरी, पीएनपीचा सिम्बॉल विचारला होता.
राऊंड मध्ये येते तो, बरोबर. सॉरी हा, मी ते कन्स्ट्रक्शन वाला काढून दिलो तुम्हाला. हा, त्यानंतर फॉर अ ट्रान्झिस्टर आयसी गिवन आहे 15 मिली अँपियर. हा पीएनपीचा काय सिम्बॉल. तर आयसी म्हणजे कलेक्टर करंट गिवन आहे 15 मिली अँपियर. आयबी गिवन आहे 0.5 मिली अँपियर आणि विचारलं आहे करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर. आता मला सांगा करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे काय, अल्फा का बीटा? करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे काय, अल्फा होते का बीटा होते? हा, आणि क्वेश्चन खतम झाल्याबरोबर ब्रॅकेट मध्ये असं देऊ नये तुम्हाला, हिंट बीटा इक्वल टू आयसी अपॉन आयबी असं गिवन आहे. मग सांगा मला करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे काय, कसं जाईल रे बीटा? हे देऊ नये म्हणजे बीटा राहणार आहे का? करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर काय असतो, अल्फा. करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर तो अल्फा, आणि अल्फा म्हणजे काय असतो, तर आयसी अपॉन आयई. आयसी अपॉन, बघा कोणताही ट्रान्झिस्टर असो आपला, पी एन पी असो किंवा एन पी एन असो, पहिले कोणता करंट फ्लो होत असते, इमिटर, मग बेस, मग कलेक्टर. पहिले इमिटर करंट फ्लो होते, मग बेस होते, मग कलेक्टर होते. आणि जेव्हा मी तुम्हाला अल्फा बीटाचं डेरिवेशन शिकवलं होतं तेव्हा लक्षात ठेवायला लावलं होतं, लास्ट अपॉन फर्स्ट. लास्ट अपॉन फर्स्ट म्हणजे अल्फा, आणि लास्ट अपॉन सेकंड म्हणजे काय, बीटा. आणि यावरूनच तुम्ही डेफिनेशन सांगत होते. अल्फाची डेफिनेशन, इट इज द रेशिओ ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट, कलेक्टर करंट टू द बेस करंट. इज दॅट क्लिअर? ओके. हा, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अल्फा. अल्फा म्हणजे आयसी अपॉन आयई. आयसी अपॉन आयसी आहे, आयई आहे का? पण आयई म्हणजेच काय लिहू शकतो मी, आयबी प्लस आयसी. आयई म्हणजे काय होते, आयबी प्लस, पहिले कोणता करंट फ्लो होते, इमिटर. इमिटर किती मध्ये डिवाइड होते, दोघांमध्ये. कोणाकोणामध्ये, आयबी आणि आयसी. तर आयई इक्वल टू होणार आयबी प्लस, याच्यावरून काय भेटणार, आयई. काय भेटणार, आणि आयई भेटल्यावर आयसी अपॉन आयई. तुम्ही काय फाइंड आउट कराल, अल्फा. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट, गिव्ह द ट्रूथ टेबल ऑफ नॉर गेट. सांगायचं काम नाही. ट्रूथ टेबल ऑफ नॉर गेट. नॉर गेट काय असते, ए प्लस बी बार. व्हॉट इज द नीड ऑफ रेक्टिफिकेशन इन रेग्युलेटेड पॉवर सप्लाय? व्हॉट इज द नीड ऑफ, काय म्हटलंय, रेक्टिफिकेशन. तर सर्वात आधी रेक्टिफिकेशन म्हणजे काय ते माहित पाहिजे. कोणी सांगू शकते रेक्टिफिकेशन म्हणजे? रेक्टिफिकेशन, रेक्टिफिकेशन म्हणजे रेक्टिफायर, रेक्टिफिकेशन दोघं अलग अलग आहे. रेक्टिफायर, द इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस विच कन्वर्ट एसी सप्लाय इंटू डीसी सप्लाय. द इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस विच कन्वर्ट एसी सप्लाय इंटू रेक्टिफायर. Rectification, the process in which AC supply is converted into DC supply is called as rectification. मग या रेक्टिफिकेशनचं काम कोणतं आहे रेग्युलेटेड पॉवर सप्लाय मध्ये, असं 1 मार्कासाठी विचारलं. सिम्पली काय लिहायचं, द रेक्टिफिकेशन इज यूज टू कन्वर्ट एसी सप्लाय इंटू, फिनिश. 1 मार्क साठी काही फायदा होऊन राहिला रिवाइजचा? ओके. आता आपण 2 मार्क वाल्या क्वेश्चन्स कडे येऊ. 2 मार्कचा पहिला क्वेश्चन आहे, ड्रॉ अ नीट लेबल सर्किट डायग्राम ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर युजिंग सेमी कंडक्टर डायोड. फुल वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम ड्रॉ करायची आहे. कशाची डायग्राम ड्रॉ करायची आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर. माहित आहे फुल वेव्ह रेक्टिफायर? 2 डायोड करतो आपण, D1 आणि D2. 2 डायोड असते, येस ऑर नो?
एक प्रायमरी वाइंडिंग एक सेकंडरी वाइंडिंग, मधामध्ये ट्रान्सफॉर्मर असतो, माहिती आहे ना? ओके. त्यानंतर ड्रॉ अ नीट लेबल सर्किट डायग्राम ऑफ ट्रान्झिस्टर ॲज अ कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर. कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर ट्रान्झिस्टर. मी तुम्हाला ट्रान्झिस्टर यामध्ये फक्त डायग्राम विचारली आहे. ड्रॉ म्हटलं तर फक्त डायग्रामच ड्रॉ करायची, लिहत नाही बसायचं. 2 मार्क्ससाठी आहे ना. त्यानंतर म्हटलं ड्रॉ अ नीट लेबल सर्किट डायग्राम ऑफ ट्रान्झिस्टर ॲज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर. युट्यूब मध्ये जाऊन प्लेलिस्ट मध्ये बघून घे जा. मी हाच टॉपिक शिकवला होता तुम्हाला. आता 1 मार्कासाठी क्वेश्चन पण विचारला आहे ना, ट्रान्झिस्टर इज यूज ॲज अ ॲम्प्लिफायर. तर आपण कोणती बायसिंग यूज करतो? रिव्हर्स बायसिंग. हाच टॉपिक आहे शिकवलेला. पण तिथं मी पूर्ण एक्सप्लेन करून दिला आहे. इथं एक्सप्लेनेशन म्हटलं का? ऑनली फक्त काय म्हटलं? डायग्राम. काय म्हटलं फक्त? जर बुक मध्ये बाय चान्स तुम्ही लिहिला नसणार तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन आजच चेक करून घ्या. ट्रान्झिस्टर यूज ॲज अ ॲम्प्लिफायर असं दिसणार तुम्हाला. ओके. आफ्टर दॅट स्टेट एनी ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. 2 ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लिहायचे आहे फोटो डायोडचे. त्यानंतर स्टेट द ऍडव्हान्टेजेस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे ऍडव्हान्टेज लिहायचे आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरचे ऍडव्हान्टेज काय असते रे? फुल वेव्ह म्हणजे ते पूर्ण वेव्हला, पूर्ण सायकलला काय करत असते? रेक्टिफाय. हाफ वाली काय करते? ऑनली हाफ सायकलला. फुल वेव्ह काय करते? फुल सायकलला. हा. डिफाईन करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर. ऐकून घ्या. डिफाईन करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर ऑफ अल्फा अँड बीटा ऑप्टेन रिलेशन बिटवीन देम. कोणाची डेफिनेशन विचारली? अल्फा. आणखी कोणाची? बीटा. आणि दोघांमधलं काय विचारलं? रिलेशन. मग दोघांमधलं जर रिलेशन विचारलं तर इतकं मोठं लिहत नाही बसाचं. वी नो दॅट IE इक्वल टू IC प्लस IB. मग डिवाइड बाय IC बोथ साइड. काहीच नसं आठवत. थोडं आठवते. मग आपण रिलेशन डिराईव्ह करतो. हे इतकं मोठं रिलेशन 2 मार्क्ससाठी डिराईव्ह करायचं नाही. डायरेक्ट अल्फा म्हणजे IC अपॉन IE फॉर्म्युला. बीटा म्हणजे IC अपॉन IB फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहिल्याबरोबर पहिले लिहायचं रिलेशन ऑफ अल्फा. अल्फा काय होत असते? बीटा अपॉन 1 प्लस बीटा. आणि बीटा म्हणजे अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. हे दोघं यांची पहिले काय लिहायची? डेफिनेशन. आणि डायरेक्ट हे लिहायचं रिलेशन. फिजिक्स मध्ये टाइम ला खूप व्हॅल्यू आहे. समजलं? आपल्याला येते म्हणून काही एक्स्ट्रा लिहत नाही बसायचं. काही मी एवढे पण नमुने पाहतो का जिथं ड्रॉ केलं असते तिथं ड्रॉ पण करतात आणि थेरी पण लिहितात. त्यांना वाटते मार्क जास्त भेटन. काहीच नसते असं. 2 मार्कासाठी डायग्राम आहे, तिथं 2च मार्क भेटणार. समजलं? क्वेश्चन समजून घ्यायचा, त्याच्यानुसार त्याचं आन्सर लिहायचं. रेक्टिफायर सर्किट विथ इट्स आउटपुट वेव्हफॉर्म. सिंपल रेक्टिफायर सर्किट. सिंपल रेक्टिफायर सर्किट कोणती आहे? शायद आठवत नसणार तर सांगतो एकदा. पहिले असा ट्रान्सफॉर्मर असते. आणि मग तो आपण इथे ब्लॉक एक रेक्टिफायरला कनेक्टेड असतो. मग आणखी ब्लॉक असतो इथे, तो कनेक्टेड असतो फिल्टरला. मग आणखी एक ब्लॉक असतो, तिथं लिहून असते व्होल्टेज रेग्युलेटर. आठवत आहे? एक काय असतो? पहिले ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर नंतर रेक्टिफायर. रेक्टिफायर नंतर फिल्टर. फिल्टर नंतर व्होल्टेज रेग्युलेटर. आणि ऍट द लास्ट काय? लोड. आणि याच्यात खाली याच्या वेव्हफॉर्म असतात. हा AC. रेक्टिफायर काय करतो? DC. पण असे स्पाइक्स असतात. मग फिल्टर काय दाखवणार? प्युअर DC. आणि व्होल्टेज रेग्युलेटर काय दाखवणार? सप्लाय कॉन्स्टंट. सप्लाय. ट्रान्सफॉर्मर AC सप्लाय. रेक्टिफायरने AC ला काय केलं? DC. बट हे दिसत आहे स्पाइक्स अँड पल्स. मग फिल्टरनी काय केलं? इम्प्युअरला प्युअर. व्होल्टेज रेग्युलेटरचं काम कोणतं असते? टू मेंटेन द आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट. कारण जे व्होल्टेज आपण लोडला देत असतो ते काय पाहिजे असते? कॉन्स्टंट. बिकॉज लोडला दिलेलं व्होल्टेज जर फ्लक्च्युएट झालं तर लोड काय होऊ शकतो? डॅमेज. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. पुन्हा एकदा सांगतो आम्ही.
बाय चान्स एखादा टॉपिक आज जसं मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून देत आहो, यामधला जो टॉपिक तुम्हाला वाटलं अरे हो यार हा टॉपिक सरांनी सांगितला पण आपल्याला थोडा समजला नाही, तर काय करायचं, एक तर सेमीकंडक्टरचे पूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहे, पूर्ण व्हिडिओ बघू शकता. अदरवाईज एखादा मला कॉल करायचा, तुम्हाला जेव्हाही फ्री वाटणार, जेव्हा तुम्ही फ्री असाल मला सांगा, पण मी जो तुम्हाला टॉपिक रिवाइज करून देणार, म्हणजे जी मी क्वेश्चन बँक तुमच्यासोबत डिस्कस करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रॉब्लेम असला पहिले स्वतः पाहून घ्या आपण करू शकतो काय, नाही तर मग डायरेक्ट मला येऊन भेटा. इज दॅट क्लिअर? ओके. नेक्स्ट, गिव्ह द ट्रूथ टेबल अँड बुलियन एक्सप्रेशन. एक डायग्राम दिली आहे, त्या डायग्रामचं आपल्याला ट्रूथ टेबल आणि बुलियन एक्सप्रेशन लिहायचं आहे. आणि तुम्हाला आठवत असणार मी तुम्हाला सेमीकंडक्टर चॅप्टर मध्ये सांगितलं होतं का या चॅप्टर मध्ये या टाइपचेच प्रॉब्लेम येतात. इथे गिवन आहे ए आणि इथे गिवन आहे बी. आपल्याला आधी आउटपुट फाइंड आउट करायचं आहे आणि आउटपुट फाइंड आउट केल्यानंतर त्याचं काय लिहायचं आहे, ट्रूथ टेबल 2 मार्क्ससाठी. याचा आउटपुट काय येणार बघा. आता हा कोणता गेट आहे, अँड. जर इथं सर्कल राहिला असता तर नॅन्ड, बट इथं निगेशन आहे का, कोणता गेट आहे, अँड. अँड करत असतो मल्टिप्लिकेशन, अँड काय करतो, तर इथे येणार ए इंटू बी, केलं मल्टिप्लिकेशन. मग हा कोणता करतो, नॉट गेट काय प्रोव्हाइड करतो, बार. तर फायनली काय येणार, ए इंटू बी बार. ए इंटू बी झालं बुलियन एक्सप्रेशन. आता याच तुम्हाला काय काढायचं आहे, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कसा काढू, ए बी, ए इंटू बी बार. ए मध्ये 1 1 0 0 1 0 1 0, बट बार असल्यामुळं 1 इंटू 1 1, बट 1 चा बार काय होईल, 0. इज दॅट क्लिअर? सॉल्व करून दाखवू. ओके. 2 मार्क्सचे क्वेश्चन फिनिश. 3 मार्क्सच्या क्वेश्चन कडे येऊ. पहिला क्वेश्चन, ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ इट्स वेव्हफॉर्म. आठवते हाफ वेव्ह रेक्टिफायर एकच डायोड असतो, एकच डायोड असतो. जेव्हा पॉझिटिव्ह सायकल असते तो ऑन होतो, ऑन झाल्याबरोबर लोड कनेक्ट होते, गिव्स द आउटपुट. आणि जेव्हा निगेटिव्ह सायकल असते डायोड ऑफ होतो, लोड डिस्कनेक्ट, डझंट गिव्ह द आउटपुट आहे. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ सोलर सेल. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ, आठवते, यस ऑर नो, सोलर सेल आठवते का? हा. दुसरी महत्वाची गोष्ट, यामध्ये सगळे टॉपिक्स आहे, बट डिलेटेड कोणते आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. इज दॅट क्लिअर? कारण क्वेश्चन बँक मध्ये सगळे क्वेश्चन्स आहे, लक्षात आलं का? त्यांनी डिलेटेड सुद्धा ऍड केला आहे, तो एकदा चेक करायचा, त्याच्यानुसार स्टडी करायची. नेक्स्ट, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ एलईडी. आठवते एलईडी, लाईट इमिटिंग डायोड. एक असते कंडक्शन बँड, एक असते व्हॅलन्स बँड. कंडक्शन बँड मधून इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल होत असतो. एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ फोटोडायोड. कोणता टॉपिक, फोटोडायोड. हे सगळं मी जेव्हा क्वेश्चन सांगत आहो फॅमिलियर वाटत आहे ना, का हो आपल्याला माहित आहे म्हणून. नेक्स्ट, व्हॉट इज लॉजिक गेट. लॉजिक गेटची डेफिनेशन. ड्रॉ द सिम्बॉल अँड गिव्ह द ट्रूथ टेबल फॉर नॉट गेट. ड्रॉ द सिम्बॉल अँड गिव्ह द ट्रूथ टेबल फॉर नॉट गेट. नॉट गेटचा काय काढायचा आहे, सिम्बॉल, आणि नॉट गेटचा काय काढायचा आहे, ट्रूथ टेबल. नॉट गेटचा सिम्बॉल आणि नॉट गेटचा ट्रूथ टेबल. आणखी बघा काय विचारलं आहे, व्हाय नॉट गेट इज कॉल्ड इन्व्हर्टर. व्हाय नॉट गेट इज कॉल्ड इन्व्हर्टर. इन्व्हर्टर म्हणजे आपल्या घरचं इन्व्हर्टर नाही. इन्व्हर्टर म्हणजे तो ए ला ए बार करतो, बी ला काय करतो, बी बार. तर आपण का बरं, म्हणजे त्याला इन्व्हर्टर का बरं म्हणतो, तर सिम्पली लिहायचं, नॉट गेट इज गिव्स द निगेशन ऑफ इनपुट. म्हणजे जो पण आपला इनपुट आला आहे त्या इनपुटचं तो काय करत असतो, निगेशन देत असतो. म्हणजे 1 आला तर 0, 0 आला तर, लक्षात. त्यानंतर एक्सप्लेन द वर्किंग ऑफ
पीएनपी ट्रान्झिस्टर. आठवते पीएनपी ट्रान्झिस्टर? पीएनपी. पीएनपी मध्ये मेजॉरिटी काय असणार? होल्स. व्हेरी गुड. पीएनपी मध्ये मेजॉरिटी होल्स, मायनॉरिटी इलेक्ट्रॉन. आपण याच्यामध्ये लिहित असतो majority are holes, minority electrons. Therefore, all the electrons does not combine with holes. So remaining electron cross emitter base junction, enter in collector base junction. आठवते? Okay. Next, draw the symbol of NPN and PNP transistor. कोणाचा सिम्बॉल लिहायचा आहे? NPN आणि PNP ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल. नेक्स्ट, what is the difference in emitter base and collector region? पुन्हा लक्ष द्या, मी इतकं सांगत आहो, तुम्ही तिकडे बडबड करत आहात. एनपीएन आणि पीएनपीचा काय ड्रॉ करायचा आहे? सिम्बॉल. आणखी एक इम्पॉर्टंट सब क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, का इमिटर बेस कलेक्टर रिजन मधलं डिफरन्स काय आहे? पाहायला सांगतो बेटा. डिफरन्स इमिटर बेस आणि कलेक्टर रिजन मधलं डिफरन्स. फिजिक्स पेपर हा कधीही टफ नसतो, क्वेश्चन समजणं महत्वाचं आहे. खूप साऱ्या स्टुडंटला क्वेश्चन समजत नाही, म्हणून मी हे रिवाइज घेत आहो आणि क्वेश्चन बँकचा एकूण एक क्वेश्चन तुम्हाला समजावून सांगणार आहे का कशाचं आन्सर काय लिहायचं आहे. इज दॅट क्लिअर? तुम्हाला काय म्हटलं आहे रे? का इमिटर बेस कलेक्टरचं रिजनचं डिफरन्स सांगा. इमिटर इज अ हायली डोप, बेस इज अ मॉडरेटली डोप, कलेक्टर इज अ लाइटली डोप. झाला डिफरन्स. कोणता रिजन कशा टाईपचा डोप आहे तेच सांगायचं आहे ना तुम्हाला. इमिटर काय असतो? हायली डोप असतो, बेस मॉडरेटली आणि कलेक्टर लाइटली. मग तेवढंच तर सांगायचं होतं फक्त. बट हाच क्वेश्चन जर पेपर मध्ये आला असता तर तुम्ही तो बरोबर सॉल्व्ह नसता केला. आणि किती मार्क्सचा क्वेश्चन आहे हा? 3 मार्क्सचा. म्हणजे एक मार्क्ससाठी काय झाला? सिम्बॉल. 2 सिम्बॉल विचारले आहे. एक मार्क्ससाठी काय झाला? सिम्बॉल. आणि एका मार्क्ससाठी तुम्हाला तीनही रिजन मध्ये फक्त पॉइंट लिहायची आहे. समजलं मी काय बोलत आहोत? येस ऑर नो? नेक्स्ट, 3 मार्क्स क्वेश्चन खतम. 4 मार्क्स. विथ द हेल्प ऑफ नीट डायग्राम एक्सप्लेन द वर्किंग ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर. सेम जसं आपलं पीएनपी असते तसंच कोणतं असते? एनपीएन. एनपीएन मध्ये मेजॉरिटी चार्ज करियर इलेक्ट्रॉन्स, मायनॉरिटी. का बरं इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी? बिकॉज इट कन्सिस्ट 2 टाइप ऑफ एन टाइप सेमीकंडक्टर. 2 काय आहे? एन टाइप अँड ओनली 1 पी टाइप. 2 एन टाइप असल्यामुळं मेजॉरिटी काय असते? इलेक्ट्रॉन. नेक्स्ट, with the help of neat circuit diagram explain transistor as an amplifier. आताच सांगितलं ट्रान्झिस्टर ऍज अन काय? एम्प्लिफायर. बघा हा क्वेश्चन खूपदा विचारला आहे, ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर. ओके, आज घरी गेल्याबरोबर पहिले हा टॉपिक बघून घे जा. समजलं का? आणि मी जेव्हा ते ब्लॉक डायग्राम सांगत होतो तर काही असे पाहत होते. हा क्वेश्चन बघा आता. डिफाइन dark current of photodiode. Define dark current of photodiode, question mark. What are the advantage and disadvantage of photodiode? तुम्ही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज तर लिहू शकाल, पण डार्क करंट म्हणजे काय कोणाला माहित आहे का? कोणाला माहित आहे डार्क करंट? नाही माहित? ओके. डार्क करंट म्हणजे काय होते? लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. Current is a relatively small electric current. Dark current is a relatively small current flowing through the photosensitive device. Dark current is a relatively small current flowing through the relatively small electric current. लिहिलं का? पुन्हा सांगू. डार्क करंट इज अ रिलेटिवली स्मॉल इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस. कोणतं डिव्हाइस? फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस.
आता फोटो सेन्सिटिव्ह डिव्हाइस म्हणजे काय? फोटो सेन्सिटिव्ह डिव्हाइस म्हणजे जेव्हा त्यावर फोटॉन्स काय होतात, इन्सिडंट, तेव्हा तो डायोड काय होत असतो, ऑन. अशा डायोडला आपण काय म्हणत असतो, फोटो सेन्सिटिव्ह, जो फोटॉनला काय करतो, सेन्स करतो. फोटॉनला काय करतो, सेन्स. आणि अशा डायोड मधून, अशा फोटो सेन्सिटिव्ह डायोड मधून जो स्मॉल करंट फ्लो होत असते, त्या स्मॉल करंटलाच आपण कोणता करंट म्हणतो, डार्क करंट. लास्ट क्वेश्चन, ड्रॉ द सर्किट डायग्राम टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर इन कॉमन इमिटर मोड. ड्रॉ द इनपुट अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, हा जो क्वेश्चन आहे हा प्रिव्हियस सिलेबस मध्ये नव्हता, यामध्ये ऍडेड आहे. फक्त काय विचारली आहे, सर्किट डायग्राम आणि त्याची इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. मी आता सर्किट डायग्राम ड्रॉ करून देतो आणि इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा ड्रॉ करून देतो. ड्रॉ करून घ्या. आधी क्वेश्चन लिहा. ड्रॉ द सर्किट डायग्राम to study the characteristics of transistor. Circuit diagram to study the characteristics of transistor in common emitter mode full stop. Draw the input and output characteristics. Draw the input and output characteristics. ओके, बघा फक्त डायग्राम्स विचारले आहेत 4 मार्कासाठी. म्हणजे 2 मार्कासाठी काय असणार याचं, एक्सपेरिमेंटल सेटअप. 1 मार्कसाठी इनपुट, 1 मार्कसाठी आउटपुट. चला लिहा पहिले सर्किट डायग्राम. हेडिंग टाका सर्किट डायग्राम अँड ड्रॉ द डायग्राम. शांततेने डायग्राम ड्रॉ करा. शांततेने डायग्राम ड्रॉ करा म्हणून मी. डायग्राम इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याची इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा आपला लास्ट क्वेश्चन होता. अशा प्रकारे आपण आज सेमीकंडक्टर हा चॅप्टर जो आहे हा डिस्कस केला. उद्या राहणार आपला रोटेशनल डायनॅमिक्स. एम्पियर. ओके, त्यानंतर हा VBE व्होल्टेज 0.2, 0.4, 0.6,
0.8 VCE 10 volt 20 40 60 80 100 ही आहे आपली इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ड्रॉ करून घ्याल. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघून घ्या. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे या विद्यार्थी मित्रांनो. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बेस करंट हा आहे आपला कलेक्टर करंट इन मिली एम्पियर. हे व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड इमिटर 0 2 4 6 8 10 11 12 13 आणि हा 2 4 6 8 10. ओके. 10 20 30 40 50 मायक्रो एम्पियर मायक्रो एम्पियर मायक्रो एम्पियर मायक्रो एम्पियर अँड मायक्रो एम्पियर. तुम्ही म्हणाल सर हे 2 4 6 8 10 आफ्टर दॅट 12 13 का बरं नाही? तिथं 11 12 आणि 13च डिनोट केलं आहे. तुम्ही डायरेक्ट 12 14 अँड 16 पण डिनोट करू शकता. ओके. कलेक्टर करंट आणि व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड इमिटर. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. करंट मिली एम्पियर मध्ये, व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर आणि हा बेस करंट. आणि सगळे करंट जे आहे ते मायक्रो एम्पियर मध्ये. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि या आधी जे ड्रॉ करून दिली होती ती होती सर्किट डायग्राम. फिनिश सेमीकंडक्टर चॅप्टर.